नमो बुद्धाय. सर्वांना सप्रेम जय भीम. नागपंचमी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक पर्व आहे. या दिवशी नागाची पूजा सुद्धा करतात. तर काही लोक नागदेवतेच्या प्रतिमा भिंतीवर काढतात. पण या परंपरेच्या मुळाशी एक अशी घटना आहे जिथे एका दिव्य नागाने स्वतःला विसरून संपूर्ण तनमनाने भगवान बुद्धाची सेवा केली होती. ती घटना आजही थायलंड, श्रीलंका, बर्मा यासारख्या देशात ध्यानस्थ बुद्ध आणि त्यांना संरक्षण देणारा मुस्लिम नागाच्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसते. ही कथा पाली ग्रंथ महावग्ग मध्ये नमूद केलेली आहे. ही अशी कथा जी केवळ ऐकण्यापुरती नाही तर अंतकरणाला स्पर्श करणारी आहे. बुद्धगया येथे ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा भगवान बुद्ध 7 आठवडे ध्यानस्थ होते व 6व्या आठवड्यात आकाशात खूप काळे ढग जमा झाले, वादळ सुरू झाले, विजा चमकू लागल्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. सारे जीव आश्रय घेत होते. जंगलातील प्राणी सुद्धा भयभीत होऊन सैराभैरा इकडे तिकडे पळत सुटले होते. ते वातावरण पाहून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल महाभयंकर वातावरण त्या जंगलात निर्माण झाले होते. परंतु जगतवंदनीय भगवान बुद्ध अचल ध्यानस्थ होते आणि त्याच परिसरात एका सरोवराजवळ राहणारा मुचलिन नावाचा दिव्य नाग हे दृश्य पाहतो. तो समजतो की हा कोणी सामान्य माणूस नाही आहे. अरे, हे तर सम्यक संबुद्ध आहे, ज्यांची सेवा करण्यासाठी देव सुद्धा वाट बघतात. त्या मुचलिन नावाच्या नागराजाने निश्चय केला की मी भगवान बुद्ध यांची पाऊस आणि वारा यांच्यापासून त्यांचं मी रक्षण करतो. आणि तो विशालकाय मुचलिन नावाचा नागराजा बोधी वृक्षाजवळ जातो आणि आपले 7 पेरी भगवान बुद्धाच्या सभोवती गुंडाळतो. नंतर आपला फण त्यांच्या डोक्यावर धरून ठेवतो व एका छतासारखा 7 दिवसापर्यंत तो भगवान बुद्ध ध्यानस्थ असताना भगवान बुद्धाची तो वारा, पाऊस, पाण्यापासून 7 दिवस तो काही न खाता पिता रक्षण करतो. 7 हप्ते झाल्यानंतर भगवान बुद्ध आपले डोळे उघडतात. त्यांनी पाहिलं की एक महान नाग आपली सर्व शक्ती लावून रक्षण करत आहे. भगवान बुद्ध हसले. त्यांची नजर करुणेने भरलेली होती. मुस्लिम नागराजा भगवान बुद्धाला वंदन करून म्हणतात, भगवंता, आपण जे सत्य जाणले आहे ते कृपया जगाला द्या. मी त्याचं नेहमीच रक्षण करीन. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, ज्याची वासना पूर्ण नष्ट झाली आहे, जो अहिंसक आहे, शांत आहे व धर्मनिष्ठ आहे, तोच खरा नाग आहे. ही कथा आपल्याला शिकवते निसर्ग नेहमीच धर्माच्या बाजूने असतो. सेवा जेव्हा निस्वार्थ असते तेव्हाच ती दिव्य बनते आणि करुणा, समर्पण, त्याग हे खरे नागत्वाचे गुण आहे. जो कोणीही निस्वार्थ सेवा करतो त्याचे रक्षा धर्म करतो, निसर्ग करतो. तर चला मग या नागपंचमीला आपण या निसर्गातील, सृष्टीतील प्रत्येक जीवावर प्रेम, करुणा, दया अंगीकृत करूया आणि त्या धर्माच्या रक्षणासाठी निस्वार्थ समर्पित अशा दिव्य शक्तीचा सन्मान करूया. नमो बुद्धा.